प्रश्न पडला होता की मी माझ्या स्वकीयांच्या समोर कसा लढू, तेव्हा श्रीकृष्ण प्रभूंनी सांगितलं होतं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भगवती भारता, की तुम्ही हे धर्माचं युद्ध आहे, हे नैतिकतेचं युद्ध आहे, हे जनतेचं प्रजेच्या हिताचं आणि नैतिकता आणि निष्ठेचं युद्ध आहे। मला सुप्रियाताईंचा अभिमान वाटतो की दिल्लीच्या तख्तासमोर ही लेक घाबरली नाही। 84 वर्षाच्या सह्याद्री सोबत दिल्लीला सुनावण्याची हिम्मत या वाघिणीमध्ये आहे। तिचं नाव सुप्रिया सदानंद सुळे आहे। आणि तुम्ही एकटी पडली वाघिणीमध्ये, तिचं नाव सुप्रिया सदानंद सुळे आहे। आणि तुम्ही एकटी पडली, कोणी एकटं नाही पडलं। आज मी श्रीनिवास बापूंचा इंटरव्ह्यू पाहिला। बापू, तुम्ही एबीपीचा इंटरव्ह्यू तुम्ही बोलत असताना मी घाईवरले आज की सुप्रिया माझी चुलत बहीण आहे म्हणून काय झालं। अरे तिला आम्ही अंगात खांद्यावर खेळवलंय आणि अजित दादा तुम्ही बहिणीची नक्कल करता। बापू असतील, राजू दादा पवार असतील, शर्मिला काकी पवार असतील, सुनंदा काकी आणि रोहित दादा सोबत हे पूर्ण समुदाय इथे एकत्र झालेला आहे। आणि म्हणून महिलांनो, ही निवडणूक तुम्ही हातात घ्यायची आहे। दाखवून द्या मोदी शहांना, घरात महिलामध्ये भांडण लावून काय होत नाही। अरे मर्द के बच्चे होते तो तुम्हारा खुद का कैंडिडेट देते, घरच्यांना कशाला भांडायला लावलं रे, कशाला लावलं। आणि म्हणे 56 इंची छाती, हा महाराष्ट्र 3.5 शक्तीपीठ तुळजाभवानी सप्तशृंगी रेणुका मातेचा आहे। आणि तेच वार आज सुप्रियाताई मध्ये आणि तमाम बारामतीच्या महिलांमध्ये भरलेले आहे। भरले का नाही, भरले का नाही, आणि तमाम बारामतीच्या महिलांमध्ये भरलेले आहे। भरले का नाही, भरले का नाही। तुम देखना आंखों से, सुप्रियाताई आएगी लाखों से, हे ठणकावून सांगा। आणि पवार साहेबांसाठी सांगते, नोव्हेंबर मध्ये मी दिल्लीला गेले होते, हा किस्सा सांगून मी माझं भाषण संपवतो। दिल्लीला गेले होते 23 नोव्हेंबर 2023 रोजी। माझ्या बाजूला एक गृहस्थ होते, माझी मैत्रिणीच्या गप्पा ऐकून ते मला म्हटले, यू आर वर्किंग विथ पवार साहब। मैं बोले यस वी आर वर्किंग विथ पवार साहब। अरे मैं गुड़गांव हरियाणा का हूं। अरे क्या बंदा है ये, किसी के बाप के सामने झुकता नहीं, झुकाता है। 84 साल का आदमी समझ के बूढ़ा समझे क्या। अरे दादा फडणवीस आणि शाह मोदी बूढ़ा नहीं, फायर है फायर। आणि 4 जूनला तुम्हा सगळ्यांना गार केल्याशिवाय हा वाघ शांत बसणार नाही। उर्दू में कहावत है, मेरा पानी कम उतरता देख मेरे किनारे घर न बना लेना। मेरा पानी कम होता देख मेरे किनारे घर न बना लेना। मैं समुंदर हूँ फिर लौट कर आऊंगा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय